नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि त्या कुंभमेळ्यामध्ये असंख्य त्यामध्ये एक भगदड झाली आणि असंख्य लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि कुंभमेळा हा सर्व देशातील भक्त हे कुंभमेळ्यामध्ये जातात आणि तो कुंभमेळा पाप धुण्यासाठीच त्या कुंभमेळ्यामध्ये जातात आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे काय म्हणतात की कुंभमेळ्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर कुंभमेळ्याबाबत डॉक्टर आंबेडकरांचे काय विचार आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18-3 पृष्ठ क्रमांक 409 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कुंभमेळ्याविषयी काय विचार मांडले आहेत ते आपण आज ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। बाबासाहेब आंबेडकर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे यामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, कुंभमेळ्यात नागव्या साधूंच्या पायाखाली हजारो नागरिक तुडवून मेले। ही घटना काय दर्शविते? मी मंत्री असतो आणि अधिकार माझ्या स्वाधीन असते तर मी या साधूंना सेना पाठवून हाकून लावले असते, अवश्य असते तर गोळीबारही केला असता। गिरीकंदरात राहणाऱ्या या साधूंना लोकात यावयाचे असेल तर त्यांनी वस्त्रे लेवून नीट रीतीने आले पाहिजे, पण आमच्या राज्यकर्त्यांनी या प्रसंगी काय केले? लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धांच्या लोकप्रियतेसाठी त्यांनी त्यांचा चक्क वापर केला असे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या पुस्तकामध्ये खंड क्रमांक 18-3 पृष्ठ क्रमांक 409 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कुंभमेळ्याविषयी त्यांचे विचार त्या पुस्तकात मांडलेले आहेत आणि आपले विचार मांडताना त्याने प्रामुख्याने नागव्या साधूंचा उल्लेख केलेला आहे की ते हजारो पायाखाली कितीतरी मनुष्यांचा ते तुडवत असतात असे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू। जय भीम, जय संविधान।